मुझे हलके में मत लो, 2 दिन में तुम्हारी साली को भगाकर ले जाऊंगा, असे आवाहन एका युवकाने गावातील तरुणाला दिले। बच्चा है, बकवास कर रहा होगा असे समजून त्या व्यक्तीने त्या युवकाला गांभीर्याने घेतले नाही। मात्र 2 दिवसानंतर मेहुणी घरून गायब झाल्यामुळे जीजू आणि त्याचे कुटुंबीय हादरले। ते अल्पवयीन मुलीचा शोध घेत असतानाच छत्तीसगडहून नागपूरला आलेल्या एका रेल्वे गाडीत ती मुलगी आणि तिचा प्रियकर रेल्वे सुरक्षा दलाच्या हाती लागले। त्यानंतर फिल्मी वाटावी अशी एक कहाणी पुढे आली। या घटनेतील युवक 20 वर्षाचा आहे। तो छत्तीसगडमधील जांजगीर चांपा जिल्ह्यात राहतो। त्याच्या शेजारीच्या गावात ही युवती वय 16 वर्षे राहते। 2-3 महिन्यांपूर्वी एका जत्रेत या दोघांची ओळख झाली। पहिल्याच नजरेत ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले। त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्यानंतर संपर्कात राहता यावे म्हणून त्याने तिला एक मोबाईल घेऊन दिला। तेव्हापासून ते रात्रंदिवस एकमेकांशी गोष्टी करू लागले। 2 दिवसांपूर्वी युवतीच्या बहिणीच्या नवऱ्याला त्याची कुणकुण लागली, त्यामुळे त्याने युवकाला भेटून समज देण्याचा प्रयत्न केला। यावेळी युवकाने हिरोगिरी करत फिल्मी स्टाईलने प्रियसीच्या जिजूशी वाद घातला। तुम मुझे हलके में मत लो, 2 दिन में तुम्हारी साली को भगाकर ले जाऊंगा असे चॅलेंजपूर्ण वक्तव्य केले। जेमतेम मिसुरडे फुटलेला हा युवक तावातावाने बोलत असावा असा अंदाज काढून जीजूने फारसे मनावर घेतले नाही। मात्र गुरुवारी दुपारपासून साली बेपत्ता झाल्याने जीजू आणि त्याची पत्नी आणि सासरची मंडळी हादरली। त्यांनी मुलीचा शोध घेण्यासाठी आजूबाजूच्या गावे शेतशिवार पालती घातली। इरकडे गावातून सटकलेला युवक त्याच्या प्रियसीला घेऊन बिकानेर एक्सप्रेसने मौज मज्जा करण्यासाठी नागपूरकडे निघाला।